हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप छान असाल। हे मस्त टम्म पेरू दिसतायत तुम्हाला, किती सुंदर आहेत ना, हिरवेगार गावावरून आणलेले पेरू आहेत। मी विचार करत होती ह्या पेरूंचं काय करायचं, खाऊन तर संपले होते, आता हे 2 राहिले होते। मग आम्ही डिसाइड केलं आपण त्याचे एक छान अशी रेसिपी बनवूया। ती रेसिपी कशाची आहे ते तुम्हाला मी पुढे माझ्या व्हिडिओमध्ये सांगेनच। ते पेरू आम्ही छान असे धुवून घेतले, ते माझ्या मुलांनी मला हेल्प केले ते पेरू धुण्यासाठी। आता हे आपल्याला छान छोट्या पीसेस मध्ये कट करून घ्यायचे आहेत पेरू। याचे जास्त मोठे सुद्धा नाही पाहिजेत आपल्याला पीसेस, आणि जास्त छोटे पण नाही पाहिजेत आपल्याला पीसेस। ओके, बघा आतमधून मस्त असे रेड आहेत हे पेरू, आणि वरती ग्रीन, जास्त पिकलेले नव्हते आणि एकदम असे नरम कडक सुद्धा नव्हते, मीडियम पिकलेले होते पेरू। याचे छोटे छोटे क्यूब्स आपल्याला करून घ्यायचे आहेत। ह्याची साधारणतः साईज जास्त पण मोठी नसायला पाहिजे, छोटीच असायला पाहिजेत। हे एवढ्या साईजचे आपल्याला पेरू कट करून घ्यायचे आहेत। आता हे कट केलेले आपल्याला मिक्सीमध्ये टाकायचे आहेत। मिक्सीमध्ये टाकल्यानंतर ऑफकोर्स मिक्सीमध्ये आपण त्यांना ग्राइंड करण्यासाठी टाकत आहोत। ही रेसिपी करताना तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतील, कारण की थोडा टाइम लागतो ते करायला। आता हे पेरू आपला आपण मिक्सीमध्ये लावलेला आहे, त्याची आपण एवढी थिन अशी सॉफ्ट, एकदम थिक नाही एकदम थिन नाही अशी पेस्ट झाली पाहिजे। आपल्याला पाण्याचा यूज अजिबात करायचा नाहीये, त्याच्या स्वतःचे जे पेरूचं जे पाणी असतं त्याच्यामध्येच आपल्याला ब्लेंड करून घ्यायचंय। आता हे आपलं एकदा ब्लेंड झाल्यानंतर आपल्या कढईमध्ये, गरम झालेली आहे कढई ऑलरेडी, आपल्या कढईमध्ये हे आपल्याला घालून घ्यायचंय। त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची। साखर तुमच्या अंदाजे, तुम्हाला किती गोड, किती कमी गोड, त्याच्या अंदाजाने आपल्याला घालायचंय। आपण ही बनवतो आहे पेरूची कॅन्डी। ओके, तर पेरूच्या कॅन्डीसाठी ऑफकोर्स कॅन्डी म्हणल्यावर स्वीट असायलाच हवी, आणि पेरूची टेस्ट कशी थोडीशी आंबट गोड असते, तर आपण त्याच्यामध्ये आपल्या अंदाजानुसार आपण साखर घालायची आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता साखर घातल्यानंतर आपल्याला असं इमली कशी असते त्याच्यामध्ये थोडीशी आंबट टेस्ट, थोडीशी तिखट टेस्ट, थोडीशी गोड टेस्ट, तसं हे आपल्याला ही कॅन्डी बनवायची। त्यासाठी मी थोडंसं लाल तिखट ह्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे। लाल तिखट ऍड केल्यानंतर आपल्याला छान असं हे बॉईल करून द्यायचंय। तुम्ही जरा टेक केअर, बिकॉज ह्या टायमामध्ये ना थोडंसं त्या अंगावर उडतं। आपण हलवायला जातो ना, तर माझ्या 2-3 वेळा अंगावर उडलं होतं ते। तिथे आपलं शिजतंय तोपर्यंत आपण एक प्लेट जी आहे तिला ग्रीस करून घेऊया। ग्रीस का करून घ्यायचं, का तर ते प्लेटीला लागायला नको। तुम्हाला जर बटर पेपर अवेलेबल असेल तर तुम्ही बटर पेपर पण यूज करू शकता। हे आपल्याला छान असं मिश्रण बघायचं झालंय ना, डिहायड्रेट झालंय, हे अजून डिहायड्रेट होणार, आणि हे जसं जसं त्याचे काठ सोडायला लागेल अजून हे थोडंसं चिकटपणा आला पाहिजे। इट शुड बी थोडा ट्रान्सपेरंट, आणि थोडासा त्याचा कलर सुद्धा चेंज होतो। इनफॅक्ट लेटर स्टेजमध्ये त्याचा कलर अजून डार्क होतो। आता हे आपलं आपण छान असं मिक्स करून घ्यायचंय। आता ही जी कन्सिस्टन्सी झालेली आहे ना, ही कन्सिस्टन्सी ह्याच्यापेक्षा अजून थोडी कन्सिस्टन्सी त्याची थिक होऊ द्या, मी असं सजेस्ट करेन का। आणि ही जशी कन्सिस्टन्सी झालेली आहे त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ते आल्यानंतर त्याला थोडंसं अजून डिहायड्रेट केल्यानंतर आपल्याला ते आपली जी ग्रीस करून ठेवलेली होती आपण ऑलरेडी प्लेट, त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे आपण एकदा काढून घेतलं की त्याला इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता हे इव्हनली स्प्रेड केल्यानंतर काय होणार, ते प्रॉपर चिल्ड, थंड होणार। आपल्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही, हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे। अराउंड अर्धा ते पाऊण तास आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे, छान असं स्प्रेड करून घेतल्यानंतर। आता हे स्प्रेड केल्यानंतर हे असं व्यवस्थितपणे आपण स्प्रेड करून घेतलेलं आहे। स्प्रेड करून झाल्यानंतर हे जी कन्सिस्टन्सी जी आहे, थोडं जसं टाइम जसा जसा जातो ना, जसं जसं थंड होत जातं ना, तसं तसं ह्याची कन्सिस्टन्सी थिक व्हायला लागते। जसं जसं थंड होतं तसं तसं हे कन्सिस्टन्सी ह्याची एकदम असं थिक होतं, आणि मग ते हे असं दिसायला सुरुवात होते, आणि तुम्हाला कळतं की बाबा हां आता हे छान असं झालेलं आहे। आम पापड आपण खाल्लेलं आहे तसंच हे पेरूचं, त्याच प्रकारचं हे पेरूचं बनवलेलं आहे। आता हे आपलं झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। कॅन्डी बनवतोय तो आपण गोळ्याचं पण करू शकतो, आपण कट पण करू शकतो। ही आपली कॅन्डी रेडी आहे। आपल्याला जसं मी म्हणलं साखरेमध्ये त्याला शुगर कोट करून घ्यायचंय छान असं, आणि असं प्लेटिंग करायचं। लहान मुलांना आवडते, आपण सुद्धा खाऊ शकतो। आणि ही आहे आपली कॅन्डी रेडी। तर तुम्ही ही नक्की ट्राय करा। माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।